लावून घ्या. येथे दुसरी नसरे आटी, येथे दुसरी नसरे आटी, देवा भेटी जावया. तोची एक ध्यावा चित्ते, किंवा तोची ध्यावा एक चित्ते, करुणी हृते कलेवर. षड उर्मी हृदयात, यांचा अंत पुरवुनी, तोची ध्यावा एक चित्ते, करुणी हृते कलेवर. तुका म्हणे खुंटे आस, तुका म्हणे खुंटे आस, तेथे वास करीतो, तोची ध्यावा एक चित्ते, करुणी रीते कलेवर. विठ्ठल 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 विठ्ठल. समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणे मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं, ईशं आनंदिवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. विठ्ठल 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 सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मस्तक हा पायावरी वार करी, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. रुक्मिणी रमण पांडुरंग परमात्म्याचे अखंड सेवक परम नामधारक भवसागर तारक जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील या ठिकाणचा हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्याचे नियोजक आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण वैकुंठवासी, पण नुसते वैकुंठवासी नाही, भूवैकुंठवासी श्री क्षेत्र पंढरपूर निवासी नारायण महाराज यांच्या
संयोजनाने उत्कृष्ट अशा प्रकारे आपणा सर्वांच्या सहकार्याने पार पडत असलेला कीर्तन महोत्सव आणि ही पुष्पमाला जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी समर्पित करत असताना हे तृतीय दिवसाचं पुष्प आपण या ठिकाणी अर्पण करत आहोत आणि ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. धाम महात्म्य म्हणजेच क्षेत्र महात्म्य, व्यक्ती महात्म्य, नाम महात्म्य, नामी महात्म्य आणि प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिगत महात्म्य हे एकत्र आल्याशिवाय असा उत्सव घडून येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूजनीय महाराजांच्यावर आपलं किती प्रेम आहे या ठिकाणी आपला समाज पाहूनच लक्षात येतं. आणि आपलं प्रेम असल्याशिवाय त्यांच्या पाठीमागे इतक्या मोठ्या प्रेमाने घर दार प्रपंच संसार सर्व सोडून आणि या उत्सवाकरता आपण या ठिकाणी येणं अशक्यप्राय आहे. आपण आलात ते भगवंतावर, जगद्गुरू तुकोबारायांच्यावर, संतांच्यावर, वारकरी संप्रदाय पंथावर सर्वावर असणारं आपलं प्रेम या ठिकाणी खेचून आणलेलं आहे. त्या प्रेमाने आपल्याला हे काही सगळे रिकामे लोक नाही आहेत. कितीतरी यांच्या पाठीमागे व्यवस्थापन असेल, कार्य असेल, कामधंदा असेल आणि म्हणून आपण या ठिकाणी आला आहात. त्याचप्रमाणे सर्व समाजही सुज्ञ आहे. गायक, वादक, श्रोते त्यांच्या पाठीमागचं हे नियोजन अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं आहे. याबद्दल वाखाणणी करण्याची काही आवश्यकता नाही. आणि हे तुम्ही बसलेले जरी दिसले, श्रोते म्हणून जरी या ठिकाणी असले, तरी मौलींच्या भाषेत सांगायचं तर प्रभू तुम्ही महेशाच या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. नाहीतर काही काही ठिकाणी महाराज असं सापडतं की प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती म्हणावं लागतं. आपण सांगतो आणि यांचं लक्षच नसतं म्हणून महेशाच्या नाही महिषाच्या मूर्ती म्हणावं लागतं. पण या ठिकाणचा सगळा श्रोतृ समाज एकेका श्रोत्याच्या अनेक अनेक ग्रंथ मुखोद्गत असतात, त्यांना श्रोते म्हणतात. ज्यांच्या अनेक ग्रंथ मुखोद्गत असतात त्यांना काय म्हणतात? श्रोते. त्यातले काही पाव भाग, अर्धा भाग ज्यांच्या पाठ असतो त्यांना म्हणतात भजनी मंडळी, टाळकरी. त्यातले काही चरण ज्यांच्या पाठ असतात त्यांना म्हणतात कीर्तनकार. काही चरण, काही ओव्या ज्यांच्या पाठ असतात त्यांना कीर्तनकार म्हणतात. आणि यातलं ज्यांच्याजवळ काहीच नसतं त्यांना दिंडीचे मालक म्हणतात. अर्थात सगळे असे असतात असं नाही. दिंडीच्या मालकाजवळ फक्त एकच असतं, पंक्ती जमा करणं आणि पंक्तीमध्ये फिरणं. याला वाढा, याला वाढा, घ्या हो थोडं, याला वाढा. कोल्हापूर लुटायचं आणि सोलापूरला दान करायचं, बस, दुसरं काही नाही. विनोदाचा भाग वजा करा. आणि आज तर महाराज मंडळीची अशी परिस्थिती झाली आहे की आधुनिक कीर्तनकाराने 1000 ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हणून दाखवाव्या त्याला बक्षीस देतो. 1000 तुकोबारायांच्या गाथ्यातले अभंग म्हणून दाखवावे त्यांना बक्षीस देतो. गुरुवर्य मामासाहेब नेहमी म्हणायचे, तुकोबारायांच्या चरणाचा आधार घेऊन कीर्तन करणं तुम्ही समजता एवढं सोपं नाही. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनिया
कीर्तन फळ त्याचे वाहून या ग्रंथ करावे कीर्तन 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 तेने तेव्हा आले पण फळ त्याचे देवा देवा पाहोन या ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन करा तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही, कीर्तन करण्यासाठीच आहे. काय पण काही लोकांनी एवढंच धरून ठेवलं कीर्तन करण्यासाठीच आहे, ऐकण्यासाठी नाही. आज महाराज या ठिकाणी येऊन बसलेत, माझी छाती फुगली. बहुतेक ठिकाणचे महाराज आणि दुसऱ्याच्या कीर्तनाला कधीच शक्य नाही. त्यातल्या त्यात गावोगावी भागवत होतात. आता आपल्या भागात होतात की नाही मला माहीत नाही, कथा भागवत होतात. त्या भागवताला गावातली टाळकरी भजनी मंडळी कधी नसतात, कथेला भजनी मंडळी नसतात आणि कीर्तनाला कथेची मंडळी नसतात. हो, आणि महाराज मंडळी कुठल्याच कार्यक्रमाला नसतात, कीर्तनालाही नाही आणि कथेलाही नाही. ते फक्त कुठं असतात? खरं सांगू तुम्हाला, म्हणजे मी नेहमीच खरं सांगतो. असं नाही की मी खरं सांगू म्हटलं म्हणजे आता पण खोटं सांगत होते का, असं नाही. आता सध्या परिस्थिती अशी निघाली, ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, व्यासपीठ चालक, एका गावात व्यासपीठ चालक, ज्ञानेश्वरी वाचक प्रमुख असे गेले आणि सप्ताह संपल्यानंतर तिथून एक ज्ञानेश्वरीच घेऊन गेले. नाही समजलं? जिवंत त्या गावातली एक ज्ञानेश्वरीच घेऊन गेले महाराज. ग्रंथ नेला असता तर आनंद वाटला असता. सध्या अशी परिस्थिती झाली. आता तुम्ही पेपर वाचत असाल, न्यूज पाहत असाल, मला त्यावर जास्त सांगण्याची काही गरज नाही. तुम्हाला शिकवण्याची गरज नाही. आता ही वेळ महाराजांना शिकवण्याची आलेली आहे. कीर्तनाच्या मर्यादा सांगणारे महाराज पुष्कळ आहेत, पण कीर्तनकाराला कीर्तनकाराची मर्यादा सांगण्याकरता आमचे शांतीब्रह्मनाथ महाराज म्हणतात, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. मनोभावे आधी वंदावी. आधी वंदावी. आधी वंदावी. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. आणि काय सांगावं कीर्तनात, काय सांगावं? काही नाही, दोन चार इकडच्या दोन चार तिकडच्या गोष्टी सांगाव्या, दोन चार संसारातल्या आणि असलीच तरी एखादी परमार्थातली.
भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या भक्ती ज्ञाना प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या संगे अंतरंगे नाम बोलावे संत संगे राम बोलावे संत संगे अंतरंगे संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन ऐकल्यानंतर एखाद्या तरी श्रोत्याच्या अंतःकरणात भक्ती वाढावी, ज्ञान वाढावं किंवा वैराग्य तरी वाढावं. एखाद्याच्या तरी म्हणतोय मी, राहू द्या एखाद्याच्या, निदान कीर्तनकाराचे तरी डोळे उघडावे. दुसरं सांगायचंच नाही की भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या. आणि विशेष प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आणखी फार मुद्दा गोड सांगितला नाथबाबांनी. जेणे करुणी मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. थोडं सिंहावलोकन करून पहा. माळ घालून किती वर्ष झाले, वाड्या करून किती वर्ष झाले, आतापर्यंत आपण किती कीर्तनं ऐकले असतील. कुणाचे हा माझा प्रश्न नाही, कुणाचे ऐकावे हा तुमचा प्रश्न आहे. आणि ते भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या हे त्याच्यामध्ये आलंच. हे सांगणारे असे कितीतरी कीर्तनं आपण ऐकले असतील. त्यातून आपल्या पदरात काय फळ पडलं, आपली भक्ती वाढली का ज्ञान वाढलं का वैराग्य वाढलं. आणि काहीच वाढलं नसेल तर आपण खरंच कीर्तन ऐकलं का तमाशा झाला, विचार करावा. आणि जर उत्तर शून्य मिळत असेल पर किंवा फार कमी मिळत असेल तर आपलं कुठंतरी चुकतंय. ऐकण्याच्या बाबतीत 5 गोष्टी लक्षात ठेवाव्या माणसाने. 5 गोष्टी. काय ऐकावं, कुणाच्या मुखातून ऐकावं, का ऐकावं, कसं ऐकावं आणि कधी ऐकावं. ऐकण्याच्या बाबतीत हे 5 मुद्दे समजले की बस श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी हे तर श्रवणाची माझी. काय आहे श्रवणाची माझी? मोक्षच आहे. श्रवणाचे मिशे बैसावे येऊन, नुसतं श्रवणाला येऊन बसा तुम्ही, हो साम्राज्य भुवनी सुखी नंदी. पण काय ऐकावं हे समजलं पाहिजे. बरं तोच विषय आहे, पण कुणाच्या मुखातून ऐकावं हे समजलं पाहिजे. तिसरा मुद्दा, कसं ऐकावं हे समजलं पाहिजे. कसं ऐकावं म्हणजे तुम्ही म्हणाल खाली बसून ऐकावं, उभं राहून ऐकावं, नीट बसून ऐकावं, आसन ठेवून ऐकावं. नाही नाही, आसन या शब्दाचा अर्थ मी सांगत असतो. आसन कुठल्याही प्रकारची आस म्हणजे आशा न ठेवता ऐकावं. नाहीतर मग घेणारा म्हणतो महाराजांचा पत्ता घ्यावं, नंबर घ्या. का नेहमी फिरतात ते आपल्या मुलाकरता, निश्चितच मुलगी याच्याकरता ऐकावं. हो, काही काही नग आम्हाला भेटतात महाराज असे. महाराज काय
तुम्ही नेहमी महाराष्ट्रभर फिरता. म्हणलं महाराष्ट्राच्या बाहेरही जातो, काय म्हणणं आहे बोल. मग आमच्या घरी चला जेवायला. चल बाबा गेलो. पण मी त्यांना सांगितलं माझे पथ्य आहे, सगळं तुमच्यासारखं करतो. केलं, सांगितलं तसं त्याने. स्वयंपाक तोच स्वतः करत होता. वाढायला त्याचा काका. घरात महिला नाही, स्त्री नाहीच कोणी. आणि तो काका आग्रहपूर्वक वाढू लागला आणि मला म्हणाला, महाराज काय एक विनंती आहे तुम्हाला. मला वाटलं काहीतरी लाडू घ्या, चपाती घ्या अशी विनंती करत असेल, पण त्याची विनंती वेगळीच होती. तो म्हणला आमच्या पुतण्याकरता एखादी मुलगी पहा ना. ही विनंती, तुम्ही कोण त्याचे? म्हणले काका आहेत. मग हे काम तुमचं आहे, आमचं नाही. तुम्ही पहा ना त्याच्याकरता मुलगी. तो म्हणतो अजून माझंच झालं नाही तर त्याचं काय? कोण म्हणतो? काका. अजून माझंच झालं नाही तर त्याच्याकरता कुठं पाहू? म्हटलं मग दोघांच्या करता पाहावं लागेल. हा विषय कसं ऐकावं. काही लोकांच्या ऐकण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही एक पाय वर करतात, दुसरा पाय सरळ करतात आणि ऐकतात. काही दोन्ही पाय सरळ करतात, ऐकतात. सगळे आसनं इथंच होतात. सगळे आसनं दोन्ही पायाच्या चुली करतात, त्यात मुंडक्याचं सरपण घालतात, ऐकतात. अजून बरं आहे, समोरच्याच्या खांद्यावर दोन्ही पाय ठेवत नाहीत. इतकी आसनं करतात की ज्याची नावं सुद्धा रामदेव बाबाला माहीत नसतील. असं ऐकावं नाही. मग अशी सांगितलं मी, आसनस्थ होऊन ऐकावं म्हणजे आस न ठेवताना ऐकावं. कसं ऐकावं सांगितलं. आता कधी ऐकावं? ऐकू येतं तोपर्यंतच ऐकावं. काय ऐकू येतं तोपर्यंत ऐकावं. नाहीतर काही काही येऊन बसल्याबरोबर पुंडलिकावर दे म्हणतात. झालं पुंडलिकावर दे. हा तू झालं का कीर्तन सुरू? नाही, हे शेवटचं पुंडलिकावर दे, उठ. कधी ऐकावं? बरं का ऐकावं हे सुद्धा समजलं पाहिजे. का ऐकावं? का ऐकावं? ऐकल्याशिवाय गत्यंतर नाही, उद्धार नाही, म्हणून ऐकावं. नवविधा भक्तीमध्ये पहिला नंबर कोणत्या भक्तीचा असेल तर श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनं. म्हणून येत मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. ऐकण्याच्या बाबतीतले हे नियम, सांगण्याच्या बाबतीतले हे नियम, दोन्ही नियम सांगितले. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय? हे जे तुम्ही साधन सांगितलं, या साधनानंतर याचं फळ पदरात पडण्याकरता आणखी काही प्रयत्न करावे लागतात का? म्हणे नाही. काही अट्टहास, सायास, आटाआटी म्हणजे काही करावं लागत नाही. मग ज्याच्याविषयी, ज्या भगवंताविषयी आपण ऐकलं, त्या भगवंताचं जसं ऐकलं तसं ध्यान करावं लागतं. येथे दुसरी नसरे आटी, देवा भेटी जावया, तोची एक ध्यावा चित्ते. तोची एक ध्यावा चित्ते. तोची एक ध्यावा चित्ते. तोची एक ध्यावा चित्ते. येथे दुसरी नसरे आटी, येथे दुसरी नसरे आटी. येथे दुसरे नसरे आटी. येथे दुसरे नसरे आटी. देवा भेटी जावया, देवा भेटी जावया, तोची एक ध्यावा चित्ते. तोची एक ध्यावा चित्ते.
तळमळ निर्माण झाली पाहिजे. हो, कोणती तळमळ निर्माण झाली पाहिजे? आपण ज्याच्याविषयी ज्ञान ऐकलं, ज्याच्यासाठी वैराग्य ऐकलं, ज्याच्या भक्तीचं महात्म्य ऐकलं, त्याची भेट कधी होईल आता? अशी तळमळ लागली पाहिजे. भेटी लागी लागलीसे. आणखी एक लक्षात ठेवा, ऐकून जर अशी आस निर्माण होत नसेल, तळमळ निर्माण होत नसेल, तर ऐकलेलं त्याचं सार्थक झालं का व्यर्थ गेलं? सार्थक झालं का व्यर्थ गेलं? व्यर्थ नाही जाणार, पण सार्थकही नाही झालं. किंवा याच देहामध्ये, याच डोळ्यानं आपण आपल्या मुक्तीचा सोहळा भोगला पाहिजे. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. अशी तळमळ लागली पाहिजे. काही त्या देखेन माझा माय बाप. आणखी कोणती तळमळ लागली पाहिजे? काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. कृपा करील नारायण, करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे, करा खंड काय हे खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म. पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी. देवा कृपा करील माग, 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 देवा कृपा करील माग. काय लाजा
माझ्यावर, देव कृपा करील मज, काय लाज राखील, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्तमय. बस अशी तुम्हाला भगवंताच्या भेटीची तळमळ लागली की समजावं आज भगवंताला आपली आठवण आली. काय, आज भगवंताला आपली आठवण आली म्हणून समजावं. तसं तर तो नेहमीच आपली आठवण करतो, नेहमीच आपली वाट पाहतो. आज तरी येईल माझ्याकडे, उद्या तरी येईल, आज येण्याचा विचार तरी करेल, परवा तरी येईल. मागच्या आषाढीला नाही आला, या आषाढीला तरी येईल, आषाढीला नाही आला, कार्तिकीला तरी येईल, चैत्र वारीला तरी येईल. पण जीव हा असा कृतज्ञ आहे महाराज, काय सांगावं. जाईन मग म्हणतो, जाईन ना, जायचं ना, अजून कुठं देव म्हातारा झाला का. अरे पण तू म्हातारा होत चालला ना, तो वाट पाहतोय आजची, कालची, परवापासून नाही, मागच्या महिन्यापासून, वर्षापासून नाही, युगे 28 विटेवरी वा मांगे रखुमाई दिसली विश्वा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा चरणी वाहे भीमा उद्धरी. आणखी त्याने किती वाट पाहावी हो, आपली किती वाट पाहावी. पण वाट पाहे उभा एक आवडी हो, वाट पाहे उभा एक आवडी, वाट पाहे उभा एक आवडी, वाट पाहे उभा एक आवडी, वाट पाहे उभा आवडी हो, वाट पाय उभा एक आवडी आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी. कपाळ तातडी होता वेळा, कपाळ तातडी होता वेळा, कपाळ तातडी होता वेळा, वाट पाय उभा भेटीची आवडी हो, वाट पाय उभा भेटीची आवडी. कपाळ तातडी, कपाळ तातडी होता वेळा, कपाळ तातडी होता वेळा, कपाळ तातडी होता वेळा, वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. भक्तानं देवाची वाट पाहावी का देवानं भक्ताची पाहावी. कुणी पाहावी, भक्ताने देवाची वाट पाहावी. आणि इथं देवच असा आहे की तो भक्ताची वाट पाहतो. का बरं, त्याचं एकच कारण आहे, तो कृपाळू आहे म्हणून. कृपाळू तातडी उतावे. पण या जीवाच्या मनात सुद्धा येत नाही की आपल्याला ज्याने हा जन्म दिला, देह दिला, त्याचं चिंतन करावं, मनन करावं, कीर्तन करावं, श्रवण करावं. आणि हा जीवा दिला
पाठांतराची आणि चालीची मंडळी जरी असली तर मला जास्त बोलायची गरजच नाही पडणार. हो, अगदी वेगळा आनंद आहे. हा आनंद मला भोगण्याकरता कमीत कमी 3-4 तास तरी कीर्तन करावं लागेल. तुमची तयारी असेल तर माझी आहे, काही हरकत नाही. उत्कृष्ट प्रमाण दिलं महाराजांनी. जिने हा जीव दिला दान तयाचे, करीण चिंतन जगत जीवन नारायण गायने गुण तयाचे. असा तो कुठं आहे जो या भिवरेच्या तिरीकट धरुणी या करी, पाऊले समची साजरी अंतरी धरुणी राहे ना. यातून मला एकच सांगायचं आहे. आता एक तर मला यायला उशीर झाला थोडासा, ही चूक माझी आहे. माझी नाही, ट्रॅफिकची आहे. मी बरोबर वेळेवर निघालो होतो, पण ट्रॅफिकच्यामुळे थोडा उशीर झाला. तर सुटायलाही थोडा उशीर झाला तर चालेल ना, 1-2 तास. विठ्ठल विठ्ठल. पारणं सोडणं करणं यात आमचं आयुष्य गेलं. एकादशी धरली, बारस सोडलीच म्हणतात ना बारस. चतुर्थी धरली. लोक क्रियापद कोणतं कशाला वापरते सांगता येत नाही. महाराज आमच्या गावात सप्ताह बसला. खरा तर सप्ताह उभा राहत असतो. विणा उभा राहतो का बसत असतो. त्यामध्ये आमच्या गावात सप्ताह बसला, तू उठ. मग काही लोक म्हणतात महाराज आज लय मजा आली. म्हणजे का कीर्तन लवकरच मोडलं. वा वा, बरं झालं मोडलं. पार तुकडे तुकडे झाले त्याचे. कीर्तन मोडलं होय रे. गंमत आहे मोठी. आमचे जगन्नाथ अण्णा पवार म्हणून होते, उत्कृष्ट कीर्तनकार, बहुश्रुत. तुम्ही ऐकून असाल. शाब्दिक कोटी कशी करावी हे त्यांच्यापासून शिकावं. पूर्वी असे 2 माईक लावत होते. 2 माईक लावत. एक चालू होता. आता त्यांची भाषा ते म्हणायचे 2 माईक आहेत, पण एक चालू आहे आणि हा दुसरा चालू आहे. त्यातलं एक बंद होता ना. बंद आहे म्हणले नाहीत ते. काय म्हणले, हा एक चालू आहे आणि दुसरा चालू आहे. चालू आहे म्हणजे फसवणार आहे तो, त्याचा काही अर्थ नाही. खरंच शाब्दिक कोटी संत फार उत्कृष्ट रीतीनं मांडत असतात. आमच्या नाथबाबांनी, माऊलींनी, तुकोबारायांनी वाङ्मयाच्या प्रकारामध्ये असे अनेक कोट्या वापरलेल्या आहेत, अनेक प्रकार वापरले आहेत. ज्ञानदेव या एका पदामध्ये, एका शब्दामध्ये 4 अक्षर आहेत आणि प्रत्येक अक्षरानं एकेका चरणाची सुरुवात आणि त्याच अक्षरानं त्या चरणाचा शेवट. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितु सर्वज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानाग्नीने, ज्ञानी सुरुवात, पापे जळती हे ज्याची आज्ञा. बरं, प्रत्येक चरण ज्ञानदेव, पहिलं अक्षर झालं ज्ञा, दुसरं कोणतं न. नर रूपे विष्णू अवतरला हा भगवान. नदी वापी कूप पाहता उदक नोहे भिन्न. बाळक्रीडेमध्ये तर जगद्गुरु तुकोबारायांनी तर मजाच केली. ज्या चरणाचा शेवट, वरच्या चरणाचा शेवट ज्या अक्षराने झाला त्याच अक्षराने पुढच्या चरणाची सुरुवात. बाळक्रीडा प्रकरण पाहून घ्या तुम्ही. देवा आदि देवा जगत्रय जीवा. पुढे केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुण. ऐसे देई प्रेम काही कळा तुझ पाशी. प्रत्येक चरण पाहून घ्या तुम्ही. हो, आपलं आपण नेहमी जे म्हणतात ते कीर्तनकार लोक, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण
चरण नाही म्हणत जायचं बरं का, चरणा म्हणायचं. दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, कायमाची वाणी मांडिल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया, या मनाशी लागो हरिनामाचा छंद. प्रत्येक चरणात असं आहे. कधी अभ्यास केला असेल या मंडळीने असं वाटतं, कसं केलं असेल. ते कुठे शाळेत गेले नाहीत, कुठं गुरुकुलात राहिले नाहीत, कुठल्या संस्थेत गेले नाहीत, हो वेदोपनिषद हो पाहिलं नाही, तरी पण कुठेही अभ्यास न करताना इतकं सूत्रबद्ध वाङ्मय काही विशेष आहे. नाही तर आपलं टला ट, हिंगण बेट, सगळ्यात माझं काव्य मोठं. आपल्या वाङ्मयात काही. आता आमच्या माता माऊल्या सुद्धा ओव्या तयार करतात. ओव्या कधी, आता ते राहिलं नाही, त्याचं नाव त्यांनी सार्थक केलं. जातं गेलं त्याचं नावच काय, जातो म्हटल्यावर ते कशाला राहील. कुठे लांब नाही गेलं, चक्कीत गिरणीतच गेलं, पण ते एकटं नाही गेलं. हिचा नवरा डोक्यावर दळण घेऊन तिकडे गेला. एक गंमत सांगतो महाराज तुम्हाला. कार्तिक वारी झाली आणि काकडा आरतीची समाप्ती गावगाव होत असते. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातला एक मनुष्य आला, म्हणे महाराज काय आमच्या गावात कार्तिक स्नानाची समाप्ती आहे, काकडा आरतीची. म्हणलं बरं, मग तुमचं काल्याचं कीर्तन आणि संध्याकाळचं जागराचं कीर्तन तारीख मिळेल का. तर आमची डायरी त्यावेळेस सगळ्याच तारखा मोकळ्या होत्या. आता दिवसातून 2-2, 3-3 असतात, पण त्यावेळेस डायरी संपूर्ण मोकळी असायची. ज्या दिवशी तारीख मिळेल कीर्तनाची, तो सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला. म्हटलं येतो, मग पिशवी भरून ठेवा, मी सामान घेऊन येतो. ते गेलो सामान आणायला, 2 तासाने आला. काय काय घेतलं त्यांनी. मुलांच्या करता गाडी, मुलीच्या करता बांगड्या, बायकोच्या करता, याच्या करता घोंगड्या. माणसं कशा करता जातात पंढरपूरला. माणसं असतील तर घोंगड्या, बाया असतील तर बांगड्या. फार तंगड्या मोडेपर्यंत बाजार करतात. काही काही लोक तर पाळणा नेतात. पाळणा कुठून, पंढरपूरहून एकाने पाळणा नेला. मी त्याला विचारलं, हो महाराज काय तुमच्याकडे पाळणा मिळत नाही का. म्हणजे याच्यापेक्षा चांगला मिळतो. मी इथून एवढं वजन द्यायची काही गरज आहे का. तो म्हटला तुम्ही कुठले. म्हटलं पंढरपूरचा. तुम्हाला माहीत नाही. वेड्यात काढलं मला. म्हणून नाही माहिती बाबा. इथून पाळणा नेला की दरवर्षी हालत असतो. म्हटलं वा रे वा, याच्याकरताच पंढरपूरला येत असतो. विठ्ठल विठ्ठल. पिशवी भरून, पिशवी कशाची, तो पिशवाच. सामान घेतलं, माझी पिशवी घेतली आणि गेलो त्याच्या घरी. रात्री कीर्तन झालं मंदिरामध्ये, मुक्काम त्याच्याच घरी होता. आणि पहाटेच त्याची पत्नी दळायला बसली जात्यावर. म्हणायची पद्धत आहे जात्यावर, पण जात्यावर नाही बसत, बाजूला बसतात. पण तर ओवीचा आवाज आला की बाई जात्यावर बसली. जात्यावर नाही बसत भाऊ. आणि जात्यावर ती दळायला बसली. ती मुकट्यानं दळतात का हो. नाही. मग शिवेत येतात का कोणाला. नाही. काय म्हणतात ओव्या. ते गातात नवऱ्याचं. बरोबर आहे ना. नाही, खातात नवऱ्याचं, गातात भावाचं. माझ्या भावाच्या घराला सोन्याचं कुलूप. पण त्या बाईचा आवाज मंजुळंती ओव्या म्हणत होती. आणि सुंदर मधुर आवाजात तिनं ओवी म्हटली. पंढरपूरहून मालकाने काय काय आणलं त्याचं वर्णन करत होती ती. विठ्ठल विठ्ठल. खडीचा ग खण
आणला पंढरीहून, सासूच्या लेकानं माझ्या आईच्या जावयानं. काय खडीचा ग खण, कुणी आणलं त्याचं वर्णन करते. काय काय आणलं? खडीचा ग खण आणला पंढरीहून, सासूच्या लेकानं माझ्या आईच्या जावया. दोन्हीचा अर्थ एकच आहे. आईच्या जावयानं. मी उठूनच बसलो बा. इतकं तत्परतेनं कवित्व, इतक्या मधुर आवाजात. आता पुढं काय म्हणते? पुढं तर तिने कमालच केली. काय काय आणलं ते सांगत असताना, बाळू लाग गाडी आणि बेबी लाग साडी, आणि यांच्याबरोबर महाराज आले, त्यांची लांब लांब दाढी. मी म्हटलं चला कुणाच्या का काव्यात होईना आपल्या दाढीचा नंबर लागला ना. आता आपल्या दाढीवर कोण कवित्व करतोय हो. हे असलं आपलं वाङ्मय. पण संतांच्या वाङ्मयामध्ये एक मजा आहे. मजा अशी मजा भरलेली आहे. शब्दाच्या दृष्टिकोनातून मजा, अर्थाच्या दृष्टिकोनातून मजा, श्लेषाच्या दृष्टिकोनातून मजा. श्लेष म्हणजे माहिती आहे तुम्हाला? श्लेष साधं सोपं उदाहरण सांगतो. एका शब्दाचे, एका पदाचे किंवा एका चरणाचे अनेक अर्थ होणं, याला काय म्हणतात? श्लेष. हा एक अलंकार आहे. शंकरास पूजिले सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने. एकच वाक्य 4 वेळेस म्हटलं, श्लोक झाला. का एकच 4 वेळेस म्हणायची काय गरज आहे? त्याचा अर्थ वेगवेगळा आहे म्हणून. आणि काय अर्थ आहे? शंकरास पूजिले सुमनाने. फुलाला सुमन म्हणतात. शंकराची पूजा फुलानं केली. पहिला अर्थ. शंकरास पूजिले सुमनाने, म्हणजे सुमन नावाच्या मुलीने शंकराची पूजा केली. 2 अर्थ झाले. तिसरा, शंकरास पूजिले सुमनाने, शंकरासे पूजिले चांगल्या मनाने पूजा केली. वाक्य कोणतं आहे? एकच आहे, पण श्लेष अलंकार. नाही समजलं? आणखी सोपं करून सांगू. एक मुलगी चालली होती अशी, 2 पाहुणे आले होते. एकाने प्रश्न विचारला, बाई तुझं नाव काय? विठ्ठल विठ्ठल काय. एक मुलगी अशी हातामध्ये तांब्या घेऊन चालली होती. तांब्या घेऊन 2 पाहुणे आले. लक्ष आहे ना तुमचं? लक्ष आहे ना त्यांच्याकडे? माझ्याकडे लक्ष द्या. ती मुलगी चालली होती, खेडेगावातली मुलगी, पण हुशार. 2 पाहुणे आले. त्यापैकी एकानं प्रश्न विचारला, बाई काय तुझं नाव काय? त्या प्रश्नाचं उत्तर मिळायच्या अगोदरच दुसऱ्याने दुसरा प्रश्न विचारला, बाई तू कुठं चालली? आणि तिनं दोघांच्याही प्रश्नाचं उत्तर एकच दिलं. एकाने काय विचारलं होतं? तुझं नाव काय? आणि दुसऱ्याने काय विचारलं? बाई तू कुठं चालली? ही म्हणली शीला. काय म्हणली? उत्तर पोचलं नाही तुमच्यापर्यंत अजून. घरी गेल्यावर असा जाऊ द्या, किंवा कीर्तन झाल्यावर आठवण करा. म्हणजे तिचं नावही कळालं आणि कुठं चाललंय ते कळालं. काय उत्तर होतं? शीला. जे नावही शीला होतं आणि कुठं चालली होती? शीला. याला श्लेष म्हणतात. विठ्ठल काही शब्दाचे अलंकार आहेत आणि काही अर्थाचे अलंकार आहेत. शब्दाच्या अलंकाराला शब्दालंकार म्हणतात, तिथे शब्दाची मौज आहे. आणि काही ठिकाणी अर्थाचे अलंकार आहेत, त्यांना अर्थाची मौज आहे. काय अर्थ आहे संतांच्या वाङ्मयाचा?
काय सांगावं तुम्हाला, अजूनही तुकोबारायांच्या अभंगाच्या चरणाचा जसाच्या तसा यथार्थ अर्थ लागला नाही कुणाला. तुकोबारायांच्याशिवाय दुसरे कोणाला कळाला नाही. अर्थ सांगणारे पुष्कळ आहेत आता, पण त्यांना कसा कळला ते सांगणारे आहेत. तुकोबारायांचा अभिप्राय सांगणारे नाही आहेत. तुकोबारायांच्या गाथ्याचा अर्थ सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनाच पुन्हा यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. मी प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न भिन्न करून सांगेल. येथे म्हणजे या ठिकाणी, या ठिकाणी म्हणजे कुठे, दुसरी नसरे आटी. आटी म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा. काही नुसते आटी आहेत आणि काही आटा आटी आहेत. आटा आटी म्हणजे ज्या प्रयत्नांना यश येतच असं नाही, पण प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते, त्यांना आटा आटी म्हणतात. तुम्ही जे प्रयत्न करता आणि तुमचे मनोरथ इच्छा कोणती, मोक्षाची किंवा भगवत प्राप्तीची दर्शनाची ओढ पूर्ण होईलच असं नाही. कारण आम्ही सांगतो ते तुम्ही केलं नाही. आम्ही काय सांगतो, दुसरे प्रयत्न या ठिकाणी चालत नाहीत बाबा. येथे दुसरी नसरी आटी. कशासाठी, देवा भेटी जावया, देवाच्या भेटीला जाण्याकरता. मग काय करावं लागेल तुम्ही तरी सांगा. दुसऱ्या चरणात तोच एक घ्यावाची, तोच घ्यावा एकाची, तोच घ्यावा एकाचीचा, तोच घ्यावा एकाचीचा, तोच घ्यावा एकाचीचा. रावा हो करणी सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं साधन जगद्गुरूंनी सांगितलेलं आहे. काय साधन सांगितलं, तोची ध्यावा एक चित्ते किंवा तोची एक ध्यावा चित्ते करुणे रीते कलेवर. मोठी मौज आहे. पदामध्ये किती अर्थ आहेत ते मी सांगतोय. तोची एक ध्यावा चित्ते. तोची शब्दाने परमात्म्या व्यतिरिक्त सर्वाची व्यावृत्ती केली. एका परमात्म्या व्यतिरिक्त, एका देवा व्यतिरिक्त सगळ्याची व्यावृत्ती केली. आणि एक पदाने इतर देवांची व्यावृत्ती केली. व्यावृत्ती शब्द समजणार नाही तुम्हाला. तोच शब्दाने संसाराचा त्याग सांगितला, संसाराचा त्याग. आणि एक शब्दाने इतर देवांचाही त्याग सांगितला. एक गावे आम्ही आपुला तो
एक. असं नाही की आपुले ते 2-4 देव करुणी घ्यावे, नाही, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. एक शब्दाने इतर देवांची व्यावृत्ती केली. का? एक धरला ते आवे रखवाईचा पती, आवे रखवाईचा पती, आवे रखवाईचा पती. एक धरला ते आवे रखवाईचा, आवे रखवाईचा पती, आवे रखवाईचा पती. एक धरला ते आवे रखवाईचा पती, रखवाईचा पती त्याने अवघे झाले काम. एक आम्ही रखवाईचा पती, आम्ही रखवाईचा पती, आम्ही रखवाईचा पती. आम्ही ते साधन अगोदर केलंय, नंतर तुम्हाला सांगतोय. काय केलं आम्ही? एक धरीला चित्ती. हो, पण तो एक कोण आहे? रखुमाईचा पती. अर्थात रुखमाई सहित असं धरा बरं का. रुखमाई सहित, रुखमाईचा पतीच असं समजू नका. आणि तसंच समजलं तरी काही वावगं नाही. जनाबाईंनी सुद्धा सांगितलं आहे, विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी, तुम्ही अखंड अनाध्यानी, तुम्ही अखंड अनाध्यानी. म्हणा तुम्ही हो, विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी. ध्यानात आणायचं की नाही, म्हणायचं की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. आमचं म्हणायचं काम आहे, आम्ही करतो. विठ्ठल रुक्मिणी हे दोन आहेत का एक आहे? तो तुमचं काय म्हणणं आहे? दोन आहेत का एक आहेत? मी वेदांतातून विचारत नाही, भक्तीतून विचारतो. भक्तीतून विचारतो. वेदांतातून विचार केला तरी दोन्ही एकच आहेत, आणि भक्तीतून विचार केला तरी दोन्ही एकच आहेत. विठ्ठल मी युक्तिप्रयुक्तीनं तुम्हाला पटवून देऊ शकेल, पण मला वेळ नाही आता, कारण अभंग मला सोडायचं आहे. त्यातले पहिले 2 चरण सोडले, दुसरे 2 चरण सोडायचे आहेत. दुसरे सोडायचे म्हणजे सोडून द्यायचे. पहिले 2 चरण सोडले. ध्यान हे साधन सांगितलेलं आहे. ध्यान पण कुणाचं? तोची एक, त्याचंच एकाचं. अहो, आम्ही ध्यान करून आमच्या पदरामध्ये फल का पडत नाही? तुमचं कुठेतरी चुकत असेल. तुम्ही ध्यान करता पण ज्याचं पाहिजे त्याचं करत नसाल. बरोबर आहे? होची एकदान शोरा दाता, होची एकदान शोरा दाता, होची एकदान शोरा दाता, होची एकदान. हे विठेवारी जाते पाऊल समाधान, होची एकदान शोरा दाता, होची एकदान शोरा दाता. विठेवारी जाते पाऊल समाधान, होची एकदान शोरा दाता, होची एकदान शोरा दाता. शिवे तुहार असं वाटे तो आणि का घ्या रे हो नका राहणार. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूर. त्याचं ध्यान करा, तोच एक. म्हणजे आम्ही ध्यान करतो त्याचं, तरी फलपत्र आमच्या पडत नाही. मग जसं पाहिजे तसं करत नसाल. ज्याचं पाहिजे त्याचं करता
पण जसं पाहिजे तसं करत नसाल. बरोबर आहे का? ज्याचं ध्यान करायला पाहिजे त्याचं ध्यान तुम्ही करता, तरी फल पदरत नाही, पदरात पडत नाही. हो, मग जसं पाहिजे तसं करत नसाल. म्हणजे कसं करायचं? करोणी रीते कलेवर, कलेवर रीत करून त्याचं ध्यान करा. कलेवर म्हणजे काय? शरीर. हे रीत करायचं म्हणजे रिकामं करायचं. रिकामं करायचं म्हणजे जायचं. हे रिकामं करणं नव्हे. शरीर 3 प्रकारचं आहे. एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर, त्यालाच लिंग शरीर म्हणतात, आणि एक कारण शरीर. काही लोक चौथंही म्हणतात, त्याला महाकारण शरीर म्हणतात. त्यापैकी कोणतं शरीर रिकामं करायला सांगितलं आहे? करोणी रीते कलेवर. जे 2 नंबरचं शरीर आहे, ज्याला लिंग शरीर म्हणतात किंवा सूक्ष्म शरीर म्हणतात, ते रिकामं करायचं आहे. म्हणजे कशानं भरलेलं आहे? त्या 3 दोषानं भरलेलं आहे. म्हणजे कोणते 3 दोष? घातले बाहेर काम क्रोध वैरी, घातले बाहेर काम क्रोध वैरी, बैसला पांडुरंग, बैसला पांडुरंग. घातले बाहेर काम क्रोध वैरी, घातले बाहेर काम क्रोध वैरी, बैसला पांडुरंग, बैसला पांडुरंग. काम क्रोध वैरी, घातले बाहेरी 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 काम क्रोध वैरी, बैसला पांडुरंग, बैसला पांडुरंग. घातले बाहेरी काम क्रोध वैरी, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला पांडुरंग, बैसला पांडुरंग. संत श्रेष्ठ सेना महाराज म्हणतात, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. आणि आता कशानं हे शरीर आपलं भरलेलं आहे, स्थूल शरीर, की ते रीत करून ध्यान करायचं आहे? 3 विकारानं, 3 दोषानं भरलेलं आहे. ते 3 दोष कोणते? शास्त्रामध्ये त्या 3 दोषाची नावं सांगितली आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. त्यापैकी अंतःकरणाचे 4 विभाग आहेत: मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. आणि प्रत्येक ठिकाणी एक एक दोष आहे. मनाच्या ठिकाणी जो दोष आहे त्याला मल म्हणतात, चित्ताच्या ठिकाणी जो दोष आहे त्याला विक्षेप म्हणतात, आणि बुद्धीच्या ठिकाणी जो दोष आहे त्याला आवरण म्हणतात. आणि अहंकार हा मूळचाच दोष स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी दोष नाही, तो मूळचाच दोष स्वरूपच आहे. दोष म्हणजेच अहंकार. आता मनाच्या ठिकाणी असलेला मलरूपी दोष कशाने जाईल? म्हणजे तो निष्काम कर्म केल्याने जाईल. चित्ताच्या ठिकाणी असलेला विक्षेप नावाचा दोष कशाने जाईल? म्हणजे निष्काम उपासना केल्यानंतर जाईल. आणि बुद्धीच्या ठिकाणी आवरण, अविद्या, अज्ञान स्वरूपाचा दोष आहे, तो कशाने जाईल? सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या मुखातून तत्वज्ञान ऐकल्यानंतर जाईल, बस ब्रह्मास्मी बोध श्रवण केल्यानंतर जाईल. मग एवढं करत बसायचं का आम्ही? रीतकलेवर करायचं म्हणजे एवढं कधी करायचं? कधी करायचं ते तुम्ही ठरवा.
पण करावं लागतं हे निश्चित आहे. या जन्मात करा, पुढच्या जन्मात करा, त्याच्या पुढच्या जन्मात करा, त्याच्या आता कुठपर्यंत सांगू असो, कोणत्या ना कोणत्या तरी जन्मात तुम्हाला हे करावं लागणार आहे. पण आजपर्यंत तुम्ही केलं नाही, म्हणून अजून आपलं अज्ञान गेलं नाही, विक्षेप चंचलता गेली नाही आणि मल दोष निवृत्त झाला नाही. हे 3 दोष गेलेच पाहिजे म्हणजे रितकलेवर होतं. हो, आता मनाच्या ठिकाणी जे दोष आहेत त्याच्यात आणखी 6 प्रकार आहेत. म्हणजे कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांचे बळ फार, सर्व सुख देई, सर्व सुख देई. सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा. करी कृपा उजळ दीपा, बोध करी सोपा, देऊनी नवलाही, देऊनी नवलाही. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांचे बळ फार. जोपर्यंत हे अंतःकरणामध्ये आहेत तोपर्यंत तुम्हाला ध्यानाचं सुख मिळणार नाही. ध्यान करायचं आहे ना, हो, यांना काढून टाकावं लागेल. षड उर्मी हृदयात, षड उर्मी हृदयात यांचा अंत पुरवुनी, यांचा अंत पुरवुनी तोची द्यावा एक चित्ते, तोची द्यावा एक. पुन्हा दुसरा मुद्दा, काम, क्रोध, लोभ यांनाही षड उर्मी म्हटलेलं आहे आणि शास्त्रामध्ये षड उर्मी दुसऱ्या सांगितलेल्या आहेत. क्षुत पिपासा, शोक मोह आणि जरा मृत्यू. काय 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 किती आहेत? जाऊ द्या किती आहेत ते नंतर. काय आहेत एवढं तरी सांगा. उर्मी आहेत, उर्मी उर्मी किती आहेत? 6. षड उर्मी कुठे आहेत ते? हृदयात, हृदयात आहेत. आता सांगा कोणत्या कोणत्या. पहिली आहे क्षुत म्हणजे क्षुधा म्हणजेच भूक. दुसरे पिपासा म्हणजेच तृष्णा म्हणजेच तहान. आता या 2 उर्मी मनाच्या नाहीत, प्राणाच्या आहेत. 2 उर्मी प्राणाच्या आहेत, 2 उर्मी शरीराच्या आहेत, स्थूल शरीराच्या, आणि 2 उर्मी सूक्ष्म शरीराच्या आहेत. अशा 6 उर्मी आहेत या. त्यापैकी क्षुत पिपासा ह्या प्राणाच्या आहेत उर्मी. त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीराच्या शोकमोह आहेत. शोकमोह म्हणजे वस्तू असताना मोह आणि गेल्यानंतर शोक. गुरुवर्य ब्रह्मलीन प्रातःकालीन वैकुंठवासी धुंडा महाराज नेहमी सांगायचे, या उर्मी म्हणजे माणसाच्या शत्रू आहेत. महाराजांनी खूप श्रवण केलं बरं का, धुंडा महाराजांचं खूप श्रवण केलं. मला वाटतं एक 8-10 तरी चातुर्मास श्रवण केले असते. आणि त्या श्रवणामुळेच महाराजांच्या सान्निध्याचा लाभ आम्हालाही मिळाला. तर गुरुवर्य धुंडा महाराज नेहमी सांगायचे की
प्राणाचे जे धर्म आहेत, या उर्मी आहेत, या आटोक्यात येऊ शकतील. कशा आटोक्यात येऊ शकतील? माणसं उपवास करतात महिनाभर, हो, वर्षभर उपवास करतात. शरीर कृश होऊन जातं, भजन करायला शिल्लकच राहत नाही, तर करणार कधी? कारण कथेची सामुग्री अवसारावरी नको जाऊ देऊ भंगा, रात्री माझी पांडुरंगा. शरीर सुकवणं, त्याला त्रास देणं हा अधर्म आहे. आहार त्यागायला नाही सांगितला, तुकोबाराय म्हणतात, युक्त घ्यायला सांगितलंय. युक्त मराठीवर लोकांचा भरोसा बसत नाही, मराठीवर बसत नाही. तुकोबाराने सांगितलं, मराठीत सांगितलं, आम्हाला संस्कृतमधलं प्रमाण द्या. वाचा गीता. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. काही माणसांना मराठी समजत नाही, काही माणसांना इंग्लिश समजत नाही. मराठी समजत नाही त्यांना इंग्लिशमध्ये सांगावं लागतं, इंग्लिशमध्ये सांगावं लागतं. महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा थांबा कुठे आहे हो असं विचारलं. महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा थांबा कुठे आहे? तो म्हणला काय विचारतोय तुम्ही हेच लक्षात येत नाही. शेवटी त्याला सांगावं लागलं एस.टी. स्टँड कुठे आहे? तो म्हटला मग असं मराठीत विचारा ना. आता हे मराठी आहे का ते मराठी आहे? आणि या इंग्लिश भाषेला एवढा घोटाळा केला महाराज, काय सांगावं. एक मुलगी नवीनच कथा करायला शिकली, आमच्याकडूनच गेली होती शिकून, पण मी एवढं शिकवलं नव्हतं. ती रामकथा करत होती आणि त्या भावनेच्या भरात ती म्हणली, रामचंद्र प्रभू वनवासाला जायला निघाले तेव्हाच ती म्हणली, मुलगी म्हणते कौसल्या माता, ते हावभाव वगैरे, कौसल्या माता रामाला म्हणायला लागली, रामा तू नको रे वनवासात जाऊ प्लीज. आता ती कौशल्य कुठे इंग्लिश शिकायला गेली होती प्लीज म्हणायला. विठ्ठल विठ्ठल इंग्लिश समजतं का मराठी समजतं? ज्यांना मराठी नीट बोलता येत नाही ते इंग्लिश मारायचा प्रयत्न करतात. मराठी सुद्धा अतिशुद्ध बोलायच्या भानगडीत पडायचं नाही, जी आपली मायबोली आहे ती बोलायची. एक जण कपड्याच्या दुकानात गेला, म्हणला आम्हाला शर्टाचा कपडा दाखवा हो. तो म्हणला कसला कपडा पाहिजे? त्याला म्हणायचं होतं मलमलचा कपडा, पण त्याने शुद्ध भाषा वापरली, मला मळमळचा कपडा द्या. तर याला कोणता मळमळचा कपडा द्या? काय गरज आहे इंग्लिश मारायची? बरं मग यायला तर पाहिजे, पूर्ण तरी यायला पाहिजे. आपापले पोरं इंग्लिश शाळेमध्ये पाठवा तुम्ही, माझं म्हणणं नाही, पण घरी त्यांना अगोदर संस्कृत शिकवा. मुलांना संस्कृत हिंदी मराठी शिकवण्याची जबाबदारी तुम्ही पाडत असाल तर इंग्लिश शाळेमध्ये पाठवा मुलांना पहिल्यापासून. नाही तर पोरं इंग्लिश बोलतच घरी येतात आणि मग आईबापांना वाटतं यांना काही इंग्लिश येत नाही, आईबापांना यांना फक्त
आमचा पोरगा इंग्लिश बोलतो, आमचा पोरगा इंग्लिश काय बोलतो? पप्पांना म्हणतो, पप्पा यू आर डॉंकी. आणि मला म्हणतो, मम्मी यू आर मंकी. आणि हे हुशारकीने म्हणतात, आमचा पोरगा इंग्लिश बोलतो. आता काय करा? अरे नीट मराठी बोलायला शिका. मराठीतलं व्याकरण नीट समजत नाही. व्याकरणाशिवाय मराठी सुशोभित नाही. गुरुजींनाच येत नाही तर पोरांना कुठे येणार? गुरुजींना तर व्याकरण आलं पाहिजे ना. गुरुजी म्हणले पोरांना, आज मी तुम्हाला व्याकरण शिकवतो. काय शिकवतो? आज मी तुम्हाला व्याकरण शिकवतो. पोरं म्हणले, गुरुजी काय व्याकरण म्हणजे काय? ते म्हणले, शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे याला व्याकरण म्हणतात. पार त्या व्याकरणाचं शिकरण करून टाकलं त्यांनी. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. हो षड उर्मी हृदयात यांचा अंत पुरवणी. यांना कमी करा असं म्हणलं नाही, यांचा डायरेक्ट अंतच करा. काय करा? ठेवू नका शिल्लक, ठेवू नका. हे बीजाला जरी शिल्लक राहिले तरी काय करतील? एकाच्या पाठीमागे एक एक दडलेला असतो. ते पिल्लू पाठवून देतात आणि हे दारामागा लपून बसतात. तुझा पुढं, तुझा स्वीकार केला की आम्ही आलोच तुझ्या मागं. हो, एकेका विकाराचा त्यागच करायला सांगितलेलं आहे. त्याग केला आमच्या हनुमंतरायाने, कामाचा त्याग केला. मग क्रोध येईल कुठून? कामची नाही तेथे क्रोधची कैचा, मग तेथे कैचे भांडण रे. मग रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेणे रे. ऐक खेळया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळया तू ऐसे जाणून खेळ खेळे रे. कामच ठेवायचं नाही. हल्ली लहान लहान मुलांच्या अंतःकरणात कामाचा एवढा सखोल निवास होतो त्या मोबाईलमुळे. काय सांगावं? अर्ध आयुष्य मोबाईलमुळं, अर्धी बुद्धी मोबाईलमुळं, अर्ध हृदय मोबाईलमुळं वाया गेले. लहानपणीच मुलांचं बालत्वच निघून गेलं. हो, पूर्वी लहान मुलं काय करत होते आणि आता काय करतात? सौद्या लहान मुलाचं. पूर्वी म्हातारे काय करत होते, आता काय करतात? विचार करा. जाऊ द्या, विषय सोडून द्या. फक्त महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. एकही उर्मी अंतःकरणात शिल्लक राहिली तरी ती ध्यान करू देणार नाही. म्हणून षडउर्मी हृदयात यांचा अंत पुरवणी, मग तोच ध्यावा एकचित्ते करुणी रीते कलेवर. विठोबा कुमार. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव. देहू आणि भंडारा डोंगर ही वैराग्याची भूमी आहे.
जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना तसं तर पूर्वीचेच ते विरक्त होते, पण भगवत प्राप्तीकरता जे वैराग्य लागत होतं ते जिथं त्यांनी कमावलं ती ही भूमी आहे भंडारा. मला वेळ नाही आता याचं नाव भंडाराच का पडलं सांगायला, पण या ठिकाणी आपण सर्व मंडळी आलात. पारायण वगैरे काही चालू आहे का? हा, अखंड रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या महामंत्राचा खाली जप चालू आहे. आनंदाची गोष्ट आहे. तिथं जाऊन जप करणारे कोण कोण आहेत यात हात वर करा बरं बघू. कधी का होईना तिथं जाऊन थोडा वेळ का होईना जप करणारे सगळेच आहेत. तुमच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. कारण जप करा म्हणणारे शेकड्यानी आहेत, शेकडोनी आहेत, पण करणारे फार कमी आहेत. हा महामंत्र आहे आणि याच महामंत्राचं अनुष्ठान जगद्गुरू तुकोबारायांनी या भंडारा डोंगरावर केलेलं आहे. इथेच त्यांना हा मंत्र मिळालेला आहे. सत्यगुरु राय कृपा मज केली परिणाही सापडली वाटे जाता. इथं कीर्तन असलं वर्षातून 2-3 होतातच कार्यक्रम. मी प्रत्येक वेळेस सांगतो की या ठिकाणी येताना अशुद्ध मन, अपवित्र अंतःकरण, विकार, व्यसन हे पायथ्याच्या खाली सोडून येत चला. डोंगराच्या पायथ्याच्या खाली सोडून येत चला. देवाकडे संताकडे जाताना वाहना घेऊन जात जाऊ नये. वाहना म्हणजे काय? चपला जोडे घेऊन जात जाऊ नये. आणि ते नुसत्या वाहनां चपला जोडे काढून ठेवत जाऊ नये. मग त्याच्यात अहंकार कोंबून ठेवावा आणि मग संताकडे जावं. हे अशा फुसक्या टाळ्या नको मला. वाजवायचे असेल तर मनापासून वाजवल्या पाहिजे ना. नाही तर बघा आम्ही बी वाजवल्या की नाही. असं टाळ्या काय माशी बी मरत नाहीत त्यांनी. खरंच पटलं तर मनापासून टाळी वाजवली पाहिजे. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आणखी एक सांगू, जगद्गुरु तुकोबारायांनाच नाही तर मातोश्री जिजाबाईंना सुद्धा याच ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. थोडक्यात प्रसंग सांगतो आणि सेवा आटोपतो. तुकोबाराय भजनाला भंडाऱ्यावर, घोराड्यावर किंवा भामचंद्रावर तिन्हीपैकी जिकडे लहर येईल पाय नेतील तिकडे ते जायचे आणि दिवसभर भजन करत बसायचे. संध्याकाळ झाली की मंदिरात कीर्तन करायचं. दुपारची वेळ झाली की पंचायत पडायची आमच्या मातोश्री जिजामाईला. पोरांना खाऊ घालावं, टोपल्यात काय असेल अर्धी 1-1.5 भाकरी घ्यावी, चटणीचा गोळा किंवा काय असेल भाजी, ते नसलं तर जसं असेल तसं टोपलीत घ्यावं, देहूच्या बाहेर यावं आणि विचार करावा आज महाराज कोणत्या डोंगरावर गेले असतील बरं भजन करायला. पण तिला महाराजांचा अधिकार माहीत होता, महाराजांचं नाम महात्म्य माहीत होतं. परमनामधारक आहे ते. जिथं 3 वाटा फुटतात तिथं ती यायची आणि प्रत्येक वाटेची रस्त्याची माती अशी हातावर घेऊन कानाला लावायची. ज्या रस्त्यानं तुकोबारे गेले त्या रस्त्याची माती विठ्ठल 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 भजन करत असायची. आणि बरोबर ज्या मातीतून हा ध्वनी निघेल, ज्या रस्त्याने हा ध्वनी निघेल त्या रस्त्याने ते गेले की बरोबर त्या डोंगरावर महाराज भजन करताना सापडायचे. ज्यांच्या चरणाचे रस इतके भजन करतात त्यांचं मुख किती करत असेल हो, कल्पना करा. त्यांचं मुख किती भजन करत असेल आणि ओळखणारी जिजाबाई किती महान असेल. एकदा भंडाऱ्यावर येताना त्यावेळेस इथं संपूर्ण जंगल होतं. अशा सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या, रस्ता व्यवस्थित नव्हता. उन्हाचे दिवस,
माऊलीच्या पायात चप्पल नाही आणि मोठा काटा भरला पायामध्ये, डोक्यावर भाकरीचं टोपलं, त्यात पाण्याचं गाडगं, दोन्ही हात अडकलेले आणि काटा पुढं पाऊल टाकू देना. काय करावं? समोरून एक व्यक्ती आली, साध्या कपड्यातली, धोत्राच्या चिंध्या झालेल्या, गाठी मारलेल्या, काखेमध्ये धुपटी. माय, काय झालं? काटा मोडला? थांबा जरा. ते टोपलं खाली उतरवलं. म्हणे, माय काय, मी देऊ काटा काढून? ते म्हणले, तुला येतो का रे बाळा काटा काढता? मग मोठे मोठेचे काढलेत मी. हा तर काहीच नाही. बरं काढ बाबा. जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवर घेतला. जिजाबाईनं अगोदर प्रयत्न करत असताना, काटा उपसताना तो अर्धा काटा आतमध्ये राहिला होता, अर्धा काटा खुडून बाहेर आला होता. तो आतला काटा दिसेना. तो दिसण्याकरता त्या समोरच्या व्यक्तीनं, तुम्हाला माहीत पडलं असेल ती कोण व्यक्ती होती, सांगण्याची आवश्यकता नाही, भगवान पांडुरंग परमात्माच. त्या व्यक्तीनं आपल्या मांडीवर जिजाऊचा पाय घेऊन आणि तो काटा दिसण्याकरता जिभेनं ती जागा ओली केली, अगोदर ओली केली. काटा दिसू लागला, कोरला, निघेना, दातानं काढला आणि तो काटा फेकून दिला नाही. मग आपल्या टोपीमध्ये ठेवला. का? माझ्या भक्ताच्या पत्नीच्या पायातला काटा आहे. या काट्याचं किती भाग्य की याला अशी जागा मिळाली. माझ्या भक्ताच्या पत्नीच्या चरणरजाचा स्पर्श याला झाला, पायात मोडलेला हा काटा. याला भाग्यवान म्हणावं का दुर्दैवी म्हणावं? भाग्यवान. का? पायाचा स्पर्श झाला. दुर्दैवी का? तिला त्रास दिलास रे तू, म्हणून दुर्दैवी. काटा काढला, पुन्हा ते टोपलं घेतलं. आई, माय, जा आता. इकडं कुठे चाललीस? म्हणे, माझा मालक भजन करतोय वर, त्याला भाकरी देण्याकरता. बरं बरं जा. याला आपली दुपटी काखेमध्ये अडकवली, पुन्हा खाली निघाला. आईसाहेब वर यायला लागल्या, पण सहज आठवलं आणि विचारलं थोड्या अंतर, ए बाबा, काय तुझा परिचय दिला नाही तू? तर म्हटलं, जाऊ द्या, परिचयाचं काय करायचं आहे. नाही, कुठला आहेस एवढं तरी सांग. म्हणे, लांबचा आहे मी. अरे पण कुठला? म्हणे, पंढरपूरचा आहे. पंढरपूरचा आहे हो. मग इकडं कुठे आलास? म्हणे, सध्या देहूमध्येच राहतो. देहूमध्ये राहतो. काय तुझं नाव? म्हणे, लोक मला प्रेमाने आवडीनं विठ्या म्हणतात. जिजाबाईनं विचार केला, तो विटेवर जो उभा आहे त्याच्यासारखाच दिसतो. काळा कुळकुटी आहे. नावही काय सांगतो? विठ्या. मूळगाव कोणतं सांगतो? तो तर नाही हा ज्यानं माझ्या नवऱ्याचा संसार बिघडवला तो. म्हणे, तो पंढरपूरचा काळा इठ्या तूच का? तर म्हणले, हा मीच. म्हणल्याबरोबर हिनं दगड घेतला आणि त्याला मारला. मूर्ती, हा तुला कोणी सांगितलं माझा काटा काढायला? मारला दगड. ती दगड मारायची ना, हा हुकवण्याचा प्रयत्न करायचा आणि दगड लागला की हसायचा, आनंदानं उड्या मारायचा. निघून गेले परमात्मा. आणि माऊली वर आली, तुकोबारांना हात धुवायला पाणी दिलं आणि जेवू घालू लागले. आणि जेवता जेवता प्रेमानं सांगू लागले, तो तुमचा इठ्या ज्याचं तुम्ही भजन करताना हो, तो भेटला होता मला आज. काय गप्पा मारती, काय गोष्टी करते. खरंच ना? नाही, कसं काय? माझ्या पायात काटा मोडला, त्यांनी काढून दिला. घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला. अगं मग त्याच्या पाया बिया पडलेस की नाही तू? हा, मी त्याला दगड मारले. दगड मारले? मग तो काही म्हणला नाही का तुला? मग त्याने हसत हसत गेला तो. महाराज, गोकुळातल्या गवळणी याला शिव्या देत होत्या आणि हा हसून प्रतिसाद देत होता. हा असं तसे शिव्या देता त्या गवळणी.
आणि योगी एवढं ध्यान करतात त्यांच्या मनात सुद्धा येत नाही. तुकोबाराय म्हणतात, आवले काय भजन करतो मी आणि देवाने दर्शन दिलं तुला, काय भाग्यवान आहेस तू. आता इथून पुढं तरी भजन करत जा. हां, त्या मूर्त्याचं मी नाही भजन करणार, मला काही गरज नाही, कारण माझा नवरा आहे ना. काय आत्मविश्वास आहे. मी भजन नाही केलं तरी माझ्या नवऱ्याने केलेलं भजन माझंच आहे. हो, मी केल्यासारखंच आहे. मी फक्त तुमची सेवा करेल, त्याची नाही करणार, तुमची सेवा करेल. दृष्टांत संपला माझा. आणि ज्या ठिकाणी हे घडलं ते हे स्थळ आहे. दोघांनाही भगवंताने दर्शन दिलेलं. आणि तुकोबारायांना कधी दिलं? 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. या ठिकाणी अनुष्ठान मानून बसले होते तुकोबाराय आणि याच ठिकाणी भगवंताचं दर्शन झालं. ते पवित्र स्थळ आहे. या ठिकाणी घरदार गाव सोडून आपण या ठिकाणी आलात. मोठे भाग्यवान आहेत, सुदैवी आहेत. आणि तुमची सेवा मला करायला मिळते, मी सुदैवी आहे. तरी माझ्या दैवा पार नाही. असो, तुका म्हणे खुंटे आस, येथे वास करीतो ज्याची आशा खुंटली, त्या ठिकाणी तो परमात्मा असतो. आशा खुंट नाम वैराग्य, ते या ठिकाणी तुकोबारायांना प्राप्त झालं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून धन्यवाद देतो. या ठिकाणची महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते मंडळी आणि आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण नारायण महाराज. मला नाव माहीत नव्हतं म्हणून मी थांबलो नाही बरं का. आमच्या इतकं परिचय तर तुमचं सुद्धा नसेल त्यांच्याशी. परिचय म्हणजे ओळख असणं असं नाही, अधिकार कळणं हा खरा परिचय आहे. यांच्या अधिकाराचं वर्णन मी शब्दानं करू शकत नाही. काय माझी वाणी किंवा न पुरे हे वाणी, माझी वाणी. इथं शब्दाचं कामच नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. भगवंताचं आणि संतांचं, त्यांच्या स्वभावाचं, कार्याचं वर्णन आम्ही करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. महाराजांच्या ठिकाणी असणारं ज्ञान, भक्ती, वैराग्य, याहीपेक्षा त्यांच्याकडून ज्याचं शिक्षण घ्यावं ते म्हणजे लोकांच्यावर प्रेम कसं करावं हे त्यांच्यापासून शिकावं. प्रेमानं लोकांना कसं मोहित करावं, आपलंसं करावं. आणि खरोखर जेव्हा भगवंताच्या मनात येतं ना की लोकांच्या मध्ये जाऊन असं काहीतरी कार्य करावं, असं काहीतरी कार्य करावं, जगाचा उद्धार झाला पाहिजे, आपली भक्ती, आपला परमार्थही झाला पाहिजे, सर्वांना प्रेमही देता आलं पाहिजे आणि सर्वांचं प्रेमही जिंकता आलं पाहिजे, तेव्हा भगवंत ज्या रूपामध्ये अवतार घेतो त्याला संत असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, भगवंताच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. एक मिनिट. भरपूर समाज आहे, लोक भरपूर आहेत. आनंद वाटला मला. आणि पुन्हा काही गडबड नाही, गलबला नाही, गडबड नाही, शांत आहेत सगळे. आनंद वाटला. पण इतकी पण शांती नाही पाहिजे. आम्ही भजन करतो तुम्ही शांतच. एवढी शांती काय कामाची? जरा हात मोकळे करा, वर करा. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम पुंडलिक वरद ज्ञानदेव तुकाराम ज्ञान भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय तुकाराम 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 वा वा खूप श्रम घेतले. आता सर्वांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे, हात खाली करा. वर करा सांगावं लागलं महाराज, खाली करा सांगावं लागलं नाही. बर ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणा शेवटची चालू. तुका मने आस तुका मने खुंटे 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 आस तेथे वास करीतो तेथे वास करीतो तेथे जाये कचित त्याते जावे कचित तेथे वास होईल तो तेथे वास होईल तो द्यावा तोची द्यावा करुणी रीते कलेवर करुणी रीते कलेवर
तुकाराम 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 तुकाराम